जय शिवराय शेतकरी बांधवांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण कर्जमाफी या शब्दावरच आज सभागृहात मोठं विधान करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, अतिवृष्टी, नुकसान आणि यातूनच आधीच अडचणीत असलेला शेतकरी, अशा परिस्थितीत सरकारकडे पैसे आहेत की नाही हा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. पण इथेच येतो पहिला मोठा ट्विस्ट. सरकारने स्पष्ट सांगितलंय बजेटवर ताण आहे. हे खरंय, पण तरीही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय झालेला आहे. होय मित्रांनो, कर्जमाफीवर कमेंट देण्यात आलेली आहे, पण लगेच कर्जमाफी नाही. कारण इथे येतो दुसरा ट्विस्ट. सरकार म्हणते 17 साली कर्जमाफी दिली, 20 साली कर्जमाफी दिली, तरी आज शेतकरी पुन्हा कर्जमाफी मागतोय. म्हणजे समस्या खोल आहे. म्हणजे एकदाच कर्जमाफी करून प्रश्न सुटणार नाही. म्हणून सरकारने काय केलं आहे, एक समिती स्थापन केली आहे, जेणेकरून कर्जमाफीचा फायदा बँकांना नाही तर थेट शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. आणि आता येतो सगळ्यात महत्त्वाचा सस्पेन्स पॉईंट. सरकारनं जाहीर केलं 1 जुलैपर्यंत कर्जमाफी योजना कशी असेल, कोण पात्र असणार, किती रक्कम मिळणार, कोणाला फायदा होणार, संपूर्ण घोषणा करण्यात येणार आहे. पण अजून प्रश्न उरतोच ना, राज्याची आर्थिक परिस्थिती काय आहे? राज्य दिवाळखोरीकडे तर जात नाही ना? यावर सरकारने थेट आकडे सांगितले. राज्य कर्ज मर्यादा 25%, महाराष्ट्राचं कर्ज फक्त 18.87%. देशात फक्त 3 राज्येच 20% खाली, गुजरात, ओडिशा आणि महाराष्ट्र. आणि अजून धक्कादायक माहिती, लाडकी बहीण योजना, शेतकरी अनुदान हे सगळं देऊनही राज्याची तिजोरी रिकामी नाही. कर्जमाफी शक्य आहे, पण नियोजन पद्धतीने. म्हणूनच मित्रांनो, कर्जमाफी नक्की होणार आहे, पण कशी, कधी आणि कुणाला याचं उत्तर 1 जुलैपर्यंत येणार आहे. तोपर्यंत अफवावर विश्वास ठेवू नका आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.